कौन सा भाई? ईश तुला बोलत नाही. हा खरी मोदक खायला. अरे हा खरंच मोदक खायला घरी आलो की काय? आरतीचा एकही शब्द न बोलता फक्त तो असल्याने घरातली आरती पूर्ण झाल्यासारखी वाटते. पण मनात श्रद्धा असल्याने आयुष्यात ही श्रद्धा येईल हे माहिती नव्हतं. आरती छान झाली. आता श्रद्धेने आणलेले माझे मोदक कुठे? तुला बोलले ना मोदक दे. काय रे मोदक पण एक जाय ग. तू कसा बोलणार तू काय तू काय अंकुश चल मी चाललो राजाच्या दर्शनाला. ए आई मला पण जायचंय. मी पण जातो. नाही मी मित्रांसोबत चाललो. ईश्वर कोण लक्ष ठेवणार आहे. चाललो मी. हे ओंकारला पण घेऊन जा लालबागच्या गणपतीला. हा तू येतोस चल मग माझ्यासोबत. बाप्पा तुझं दर्शन श्रद्धेने खूप वेळा केलेलं पण आज श्रद्धा सोबत ते म्हणतात ना गॉड्स प्लॅन. हा बाप्पा या उकडीच्या मोदकाला मी आणलंय तुझ्याकडे पण तूच त्याला घेऊन नाही जाणार ना. कारण गोड तर आहे हा. अरे हे लोक कुठे गेले? लालबागच्या राजाचं तर नाही पण तुझ्या 32 स्वरूपातल्या एका स्वरूपाला भेटायला आलोय. अरे हा बाप्पा किती क्यूट आहे. थँक्यू. हो गोड तर आहे. अरे बस करा. बाप्पा हे गॉड्स प्लॅन का असं माहिती नाही पण सुखाचे दिवस सारे तुझे. अरे बाप्पा कुठे आलास? हे सगळं काय फक्त स्वप्न होतं? नाही रे, ही सगळी तुझी श्रद्धा होती. म्हणजे बाप्पा आता तू जाणार मग परत मी एकटी राहणार. नाही ग बाळा, हा मोदक दिलाय ना तुला. चला आता हसत हसत माझं विसर्जन करा. गणपती बाप्पा